महाराष्ट्र के रायगढ़ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष और सांसद सुनील तटकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस की। इस दौरान उन्होंने भोर मामले, मुंबई गोवा हाईवे और ट्रैफिक जाम जैसे अहम मुद्दों पर अपनी बात रखी। रायगढ़ में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में सुनील तटकरे ने कई महत्वपूर्ण मुद्दों को उठाया। उन्होंने भोर के चर्चित बलात्कार और हत्या मामले पर चिंता जताई और कड़ी कार्रवाई की मांग की। इसके साथ ही मुंबई गोवा नेशनल हाईवे पर टोल और निर्माण कार्यों को लेकर हो रही परेशानियों पर भी सवाल उठाए। उन्होंने कहा कि जल्दबाजी में किए जा रहे कामों से आम जनता को भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांसाठी अतिशय उत्तम एक दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी बोलावली होती। सर्व नवनिर्वाचित सदस्य भगिनींना जिल्हा परिषद पंचायत समितीचा नियम, अधिनियम, उपविधी या सर्वांची माहिती असावी। वेगवेगळ्या संघराज्याच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधित केले त्याप्रमाणे भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्याची माहिती समजून घेणं आणि मग प्रभावीपणाने जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पंचायत समितीचे सदस्य म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून काम करणं, अशाच पद्धतीची एक चांगली कार्यशाळा या ठिकाणी आमचे पत्रकार मित्रांनी बोलवली। त्यांच्या या कल्पकतेचे मी कौतुक करतो आणि सहभागी झालेल्या सदस्य भगिनींचे सुद्धा मी अभिनंदन करतो की असा वेळ आपल्या येणाऱ्या लोकशाहीमध्ये आपल्यावरती जबाबदारी जनतेने दिलेली आहे, त्याचं योग्य पद्धतीने पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचाही दिवसभराचा वेळ या निमित्ताने दिला, हे शेवटी समजून घेणं आवश्यक आहे। मी सुद्धा 92ला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, तो थेटपणाने झालो। त्याला एक प्रभावी विरोधी पक्ष जिल्हा परिषदेमध्ये होता, प्रभाकर पाटील साहेबांसारखे एक अनुभवी नेते त्यावेळेला सभागृहात होते। अशा वेळेला या सगळ्या गोष्टी समजून घेणं एक सदस्यांचं एक कर्तव्य राहतं, ते आज मेलकरांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी होत आहे। सर काय आव्हान आहे? ही निंदनीय विकृत मनोवृत्ती वाढल्याचं ते द्योतक आहे आणि मनोवृत्ती विकृत ज्या वेळेला अधिक वाढते त्यावेळेला अशा पैच्या झालेल्या निंदनीय घटना हे आपल्याला अनुभवायला त्या ठिकाणी मिळतात। यामध्ये कठोर कायदे केलेच पाहिजेत, याच्यात दुमत असायचं काही कारण नाही। ते त्या ठिकाणी लवकर कसे येतील हा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी करतो आहे। आरोपींना तत्काळ अटक करून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक शासन कसं होईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तशा पद्धतीचं खटला चालवून त्यांना अगदी थेट मृत्यूदंडाची सजा होईपर्यंत राज्य सरकारने अशा व्हिक्टीम ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, हा एक भाग। पण अलीकडच्या कालावधीमध्ये वाढणाऱ्या घटना आपल्या सर्वांच्या समाज व्यवस्थेमधल्या चिंताजनक आहेत, असंही त्या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं। शेवटी त्याच्यातली जागृती ही करण्याची आवश्यकता राहील। एका बाजूला कायद्याचा धाक आणि त्याचबरोबर ती समाजामध्ये वाढत असलेली विकृत मनोवृत्ती या दृष्टिकोनातून सुद्धा एक चिंतांत नक्कीच आहे। सर मुंबई गोवा महामार्ग नाही, सुनील शेळके नेमकं काय म्हणाले ते मला माहीत नाही, किंवा काल परवा इतरही काही आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातल्या नेत्यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केलेले आहेत, मी काही ते ऐकलेलं नाही। कारण शेवटी विलिनीकरण हा मुद्दा दोन पक्षाच्या नेत्यांची निगडीत असलेला मुद्दा आहे। या संदर्भात कुठेही चर्चा त्या ठिकाणी नाही। चर्चा आल्याच्या नंतर चर्चा आमच्या पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होईल, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंनी त्या संदर्भातला निर्णय घेतील। पण असं एक बाब नक्की आहे की जी मी वारंवार अधोरेखित केली, आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचे घटक आहोत, आज आहोत आणि उद्याही एनडीएचे घटक म्हणून राहणार आहोत। ही भूमिका पसंत असेल तर मग पुढचा चर्चेचा भाग येईल। धन्यवाद। थँक्यू सर। त्यामधून गेलेला आहात एक न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।